नमस्कार. आगपेटीतल्या काड्या तशा सगळ्या सारख्याच दिसतात. आपण ठरवायचं असतं त्या काड्यांनी घरातले दिवे पेटवायचे, देवघरातली निरांजनं पेटवायची, की जंगलं आणि घरं पेटवायची. जबाबदारी ही गोष्ट अशी आहे की जी व्यक्ती ती निभावते, योग्यरित्या पार पाडते, तिलाच ती अधिक त्रास देते. संकटाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असो, तसं जगणं सोपंच असतं. त्यासाठी फक्त आपण कुणासाठी काय केलं आहे, हे जसं लक्षात ठेवतो, तसंच आपल्यासाठी कुणी काय केलंय, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. नाव खराब केल्यानं कोणाचं अस्तित्व संपत नसतं आणि नाव पण त्याचंच खराब केलं जातं, ज्याचं नाव कायम चर्चेत असतं. संयम बाळगावा, कारण काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून जावं लागतं. बघण्यावर किंवा दिसण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासाने बघा, ते अधिक परिणामकारक ठरतं. धनसंपत्ती, प्रसिद्धी किंवा अधिकारपद एकदा डोक्यात गेलं की अहंकाराची नशा चढते आणि भल्याभल्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडतो. अगदी जाणवण्या इतका हिशोबीपणा येतो. त्यातून मग मस्ती येते. पण नियतीच्या एका फटक्यात ती मातीमोल होते, हे कुणी विसरता कामा नये. धन्यवाद.